जाऊन अजून काय काय नवीन नवीन गोष्टी तिथे बघायला मिळाल्या? गेम्स वगैरे काय होते का असं वेगळं? खरं तर गेम्स म्हणजे खरं तर ते इनडोअर म्हणजे गेम तसे नव्हते, पण हवं तर आपल्यासोबत म्हणजे क्रिकेट खेळायला सुद्धा घेऊन जाऊ शकतो किंवा जास्त तर स्विमिंग पूलमध्ये व्हॉलीबॉलसुद्धा आपण खेळायला मिळतात किंवा कॅच खेळू शकतो. म्हणजे अगदी जे आपण लहानपणीपासूनचे म्हणजे जे 90च्या काळातील ज्यांचा जन्म झाला ते लोकं पाण्यातले सुद्धा गेम घेऊ शकतात. व्हॉलीबॉल किंवा क्रिकेट सुद्धा. म्हणजे एक प्रकारे त्यांनी जे 90च्या दशकचा अनुभव आहे तो कधी विसरू शकत नाही. ओके. आणि जेवणामध्ये काय काय आहे तिकडे? काय काय खाल्लं तिथे? काय काय खाल्लंस? व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं? नॉनव्हेज आणि व्हेज म्हणजे असं मिक्स होतं. म्हणजे ज्याला ज्याला नॉनव्हेज किंवा व्हेज खायला आवडतं त्याच्या कॅपॅसिटीवरती ते अवलंबून असतं. तू काय खाल्लंस व्हेज का नॉनव्हेज? ॲक्च्युली खरं तर मी व्हेज खाल्लं असतं. कारण का आज तर काय सोमवार असल्यामुळे तर व्हेजच खाणार. आणि ग्रुपवाल्यांसाठी खूप चांगलं आहे ना हे रिसॉर्ट? ॲक्च्युली खरं तर ही माझी आयडिया होती सजेस्ट करायची. तर मी माझ्या म्हणजे तर आमचं ठरलेलं आमच्या दोघांमध्ये. आणि मेन म्हणजे अजून 2 जण दादरला काम करतात. तर त्यांचं पण ठरलेलं आणि जेव्हा मग मी आयडिया सांगितली तेव्हा त्यांनाही आवडली आणि जेव्हा जस्ट आम्ही लोकं स्टेशनवरनं जेव्हा रिसॉर्टमध्ये जायला लागलो आणि जे त्यांनी अनुभवलं ते एकदम त्यांना अगदी गावासारखं वाटायला लागलं. आणि गावासारखं वातावरण. हां, गावासारखं अगदी वातावरण होतं आणि मग त्याचे व्हिडिओ पण काढले आणि माझ्या म्हणजे मित्रांकडून खूप चांगले असे फीडबॅक मिळाले की अगदी गावासारखं हवामान आहे. तर आणि तिकडे म्हणजे असं पे वगैरे किती करावे लागले तुम्हाला? असं काय? राहण्याचे वगैरे. तुम्ही कधी काल गेलेत ना संध्याकाळी? हां, काल रात्री आम्ही लोकं रिसॉर्टवरती पोहोचलो. रात्री ओके. असं पोहोचलं. म्हणजे अगदी 8-8:30च्या काल दरम्यान 8-8:30ला पोहोचले ते रात्री तिकडे. हां, है ना? हां. आणि आज किती वाजता चेकआउट आज किती केलं? वाजता केलं चेकआउट? 5? हां, दुपारी 4 वाजता. 4 वाजता चेकआउट केलं त्याने. आणि कसं म्हणजे तू पेचं काय केलंस तिकडे? खरं तर आम्ही लोकांनी पर्सनल कॉन्ट्रिब्युशन घेऊन बनवते. अच्छा, ओके. हां, मग एकाची किती होती तरी पण? भांडी 1314 आसपास. ठीक आहे. म्हणजे सगळं खाऊन पिऊन आणि राहून नाईट स्टे वगैरे. वगैरे सगळं. हां, म्हणजे सगळं त्यामध्ये. आणि जवळपास अजून काय आहे तिकडे बघण्यासारखं? बघण्यासारखं असं आहे एवढी की त्यामागे बीच आहे ना काहीतरी? नवापूर बीच आहे तिथे हां, पाठीमागे. नागपूर म्हणजे असं हार्डली असं टेरेसवरती जर बघितलं ना तर मागे बीच पण दिसेल आणि अच्छा. बहुतेक तुम्हाला राईड्स पण बहुतेक दिसतील तुम्हाला. ओके. अच्छा. त्या वेगवेगळ्या राईड्स पण आहेत तिकडे. हां, वेगवेगळ्या राईड म्हणजे असं टेरेसवरती जेव्हा आताच सकाळी मी जेव्हा गेलो तेव्हा पहिल्यांदा मी राईड्स म्हणजे बघितली आणि राईड्स बघूनच मला जास्त भीती वाटली. मला तर खूप आधीपासून मला उंचावरनं जास्त भीती वाटते. तर मग आजूबाजूला बघितलं म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स होत्या आणि त्यावेळेला हवामान पण खूप चांगलं होतं. ठीक आहे. धन्यवाद. आणि ओव्हरऑल छान वाटलं. ओव्हरऑल तुझा एक्सपिरियन्स मस्त कसा वाटलं. होता याच्या बाबतीत? म्हणजे असं मी असं म्हणेन की मुंबईचं हवामान आणि गावच्या इकडचं हवामानमध्ये खूप फरक आहे. मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे असं गावी आल्यावरती म्हणजे मनाला एक प्रकारे शांती मिळते. म्हणजे अगदी मुंबईमध्ये रोजच्या धावपळीमध्ये आपलं सुख नेमकं कुठे आहे ते आपल्याला हरवून गावी जातो आपण, समजत नाही. हां, म्हणजे सुख जे काय असतं ना म्हणजे आपण अनुभवतो ते आपल्याला गावी जाऊन म्हणजे एखाद्या ठिकाणी फिरायला जातो त्यावेळी गावाचं वातावरण असतं तिथे आपलं कधी अनुभव कळतं. ठीक आहे. थँक्यू. तर मंडळी तुम्हाला ह्याची लिंक मी आलाच ते पण खूप डिस्क्रिप्शनमध्ये बरं झालं. देईन आम्हाला खूप चांगलं की वाटलं. म्हणजे कुठे आहे हे रिसॉर्ट. याचं लोकेशन आम्ही तुम्हाला पाठवू. मी या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला शेअर करेन हे लोकेशन. थँक्यू गौरव. बाय फ्रेंड्स. बाय मंडळी. नमस्कार, काळजी घ्या प्रत्येकाने. थँक्यू. जायचं कशा